प्रेक्षकांनो, फायनली आज सायली प्रतिमा आत्याला त्यांच्या स्वतःच्या घरी घेऊन आली. कशी काय ते फक्त बघत राहा. सायली प्रतिमा आत्याला विचारत असते, तुम्हाला तुमचं कुटुंब आठवत नाही का हो? किल्लेदार आठवत नाही तुम्हाला? खरंच प्रतिमा आत्या, तुम्हाला काहीच आठवत नाही का? म्हणून तुम्ही आमच्या एवढ्या जवळ असून सुद्धा घरी आला नाहीत ना? काही हरकत नाहीये प्रतिमा आत्या, आता आपण जाऊयात आपल्या घरी. तुमच्या सासरची माहेरची माणसं तुमची वाट बघतायत. चला चला बरं आपल्या घरी. प्रतिमा आत्या, सगळे आतुरतेने वाट बघतायत तुमची. चला बरं आता. सायलीला खरं तर खूप रडू येत असतं, कारण प्रतिमा आत्याची स्मृती गेली आहे. सायली आता निघायला लागते आणि त्यांचा हात धरते, पण प्रतिमा आत्या मात्र यायला तयार नसतात. त्या अशा हाताने खाणाखुणा करत असतात. आता सायलीला कळे ना की नेमकं ह्या काय बोलताय. सायली म्हणत असते, काय झालं आत्या, चला ना माझ्या बरोबर. आता प्रतिमा आत्या तिला म्हणतात, थांब. म्हणजे त्या असं सांगत असतात प्रेक्षकांनो की तू जे समजतेस ती मी नाही आहे. सायलीला कळे ना नेमकं त्या काय खाणाखुणा करताय. मग त्या तिला म्हणतात, थांब जरा. आणि तिच्या अशा हातावरती त्यांचं नाव लिहायचा प्रयत्न करतात, कवी. मग आता सायली म्हणते, कवी. आता पुढे पण लिहितात त्या ता असं बोटाने तिला सांगायचा प्रयत्न करताय की त्यांचं नाव काय आहे. आणि मग आता सायली म्हणते, काय कविता, तुमचं नाव कविता आहे? प्रतिमा आत्या मग हो असं म्हणतात मानेने. मग आता सायलीला आणखीन टेन्शन आलं. ती विचार करते, काय तुमचं नाव प्रतिमा नाही कविता आहे? प्रतिमा आत्या तिला असं हो म्हणतात. आता टेन्शन आलं ना तिला, ह्या खरंच प्रतिमा आत्या आहेत की नाही आहेत. आता असे सगळे विचार तिच्या मनात घोळू लागले. पण आता ती विचार करते, नाही नाही, मला मिळालेले सगळे संकेत चुकीचे नसू शकतात. माझं मन जे मला साक्ष देते ते खरं आहे. प्रतिमा आत्या ह्याच आहेत. प्रतिमा आत्या बाकी सगळं विसरतील, पण एक व्यक्ती मात्र त्या कधीच विसरणार नाही. आता सायलीने सगळं ते आठवलंय की देवी आईने तिला कसे कसे संकेत दिले, कशा पद्धतीने तिथे पोहोचवलं, म्हणूनच ती इथे आली आहे. आणि ह्या नक्कीच प्रतिमा आत्या आहे असं मन सांगतंय तिचं तिला. तर आता ती विचार करते की ह्यांना कोणाचं तरी नाव सांगावं. आता कोणाचं ते त्यांनी पुढच्या सीनमध्ये दाखवलंय. आधीमध्ये त्यांनी बरेच सीन दाखवले आज प्रेक्षकांनो. जरा आपली उत्सुकता ताणून धरली आहे, पण छान दाखवलंय त्यांनी. आज थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. अर्जुन सारखा सायलीला फोन करत असतो आणि अचानक तिचा फोन लागतो. पण आता हे सगळेजण खुश होतात, अरे लागला फोन. पण आता सायली काही फोन उचले ना, त्यामुळे अर्जुन चिडतोय आता, अरे या फोन का घेत नाहीये. आता या पूर्णाजी म्हणतात, पुन्हा लावून बघ ना राजा फोन. कल्पनाताई विचार करते, आज नेहमीपेक्षा वेगळं असं काय घडलं असेल, अशी का गेली सायली न सांगता. अर्जुन विचार करतोय, यांना कळत नाही का आपण टेन्शनमध्ये. तो सारखा सायलीला फोन करतोय. आता इकडे सायली प्रतिमा आत्याला म्हणते, आत्या तुमची मुलगी तुम्हाला आठवते का हो? तन्वी. तन्वी आठवते ना तुम्हाला? पण प्रतिमा आत्या त्या गोष्टीला सुद्धा नकार देतात. आता सायली म्हणजे तिला समजेच ना आता ह्यांना कसं पटवून द्यावं की त्या प्रतिमा आत्या आहेत. आता ती काय करते प्रेक्षकांनो, पटकन त्यांना मिठी मारते. कशी काय ते तिलाही कळलं नसावं बहुतेक. आणि प्रतिमा आत्या सुद्धा तिच्या असं पाठीवरनं हात फिरवायला लागतात. मायेचा ओलावा मिळाला की कसं होतं ना, आपलं मन आपोआप साक्ष देतं की ही आपलीच व्यक्ती आहे. आता सायलीला तेच वाटायला लागतं, नाही नाही, माझं मन मला खोटं बोलूच शकत नाही. हा माझा गैरसमज असू शकत नाही. हा मायेचा स्पर्श फक्त आणि फक्त प्रतिमा आत्याचाच आहे. प्रतिमा आत्या, तुम्ही काही म्हणा, आता तुम्ही तुमच्या माणसांच्या खूप जवळ आलेला आहात. सायली प्रतिमा आत्याला घट्ट मिठी मारून बसलेली असते, पण प्रतिमा आत्या सुद्धा तिच्या पाठीवरनं असं मायेने हात फिरवत आहे. खूप छान दाखवला प्रेक्षकांनो त्यांनी हा प्रसंग. आता सायली त्यांना म्हणते, नाही नाही, आता ना आपण पटकन घरी जाऊयात. घरी सगळेजण वाट बघत असतील माझी, आणि तुमची सुद्धा सगळे वाट बघतायत. चला आत्या. आता तिने मोबाईल ठेवलाय, म्हणजे मोबाईल उघडून बघितलाय तिचा पर्समधनं. तिला अर्जुनचे खूप सारे मिस कॉल दिसत आहेत. ती आता घाबरते आणि विचार करते, अरे देवा, यांचे एवढे मिस कॉल, घरी सगळे काळजी करत असतील. ती अर्जुनला कॉल बॅक करणार, तेवढ्यात फोन तिचा डिस्चार्ज होऊन जातो, स्विच ऑफ होतो. घरी फोन करून सांगणार होती की तिला प्रतिमा आत्या सापडल्यात, पण आता ती म्हणते की अरे माझा फोन स्विच ऑफ झालाय. पण प्रतिमा आत्या, आपण लगेच घरी जाऊया आणि सगळं नीट करूयात. मी घरी गेल्यावर सगळ्यांना सांगणार आहे की त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट मी आणली आहे. चला चला प्रतिमा आत्या, माझ्यासोबत, माझ्यावर विश्वास ठेवाल ना तुम्ही? पण आता इथे प्रतिमा आत्या काही तिच्यासोबत यायला तयार नाहीयेत. त्यांनी तिचा हात जो हातात घेतलेला असतो ना, तो हात त्या सोडून देतात. आता सायलीला कळे ना की ह्यांना कसं सांगावं चला माझ्याबरोबर म्हणून.
प्रतिमात्यानं जरा घाबरलेल्या दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर जे ते जळायचे व्रण आहेत ना त्यासारख्या झाकत असतात आणि सायलीकडे बघत असतात. कदाचित त्याच गोष्टीमुळे ते यायला तयार होत नाहीये असं काहीतरी मला वाटलं. पण आता इकडे पुन्हा एकदा नागराज आणि मैपतचा सीन त्यांनी मध्ये दाखवलाय. जरा सस्पेन्स क्रिएट केला. मैपतने भरपूर दारू प्यायलेली असते आणि तो नागराजला पण आग्रह करत असतो, अरे घ्या की नागराज शेठ थोडीशी. नागराज नको रे बाबा, मी एकाच पॅक मध्ये फुल झालोय, तू घे अजून थोडीशी. नागराज आता विचार करतोय या मैपतकडनं वहिनीचे दागिने काढायचे कसे परत, काही कळत नाहीये. आता हा मैपत दारू पिता पिता नागराजला म्हणतो, मैपत शेठ काही मनागड्या, तुमच्या वहिनींच्या दागिन्यांची फार मदत झाली बुवा आपल्याला. नागराज हसायला लागतो आणि म्हणतो, काय सांगतोस, अरे मदत होणारच होती तुला. आता हे दोघही जण मोठ्याने हसायला लागतात. तेवढ्यात हा मैपतचा माणूस येतो आणि म्हणतो, संजू आलाय साहेब. आता मैपत म्हणतो, बरं ठीक आहे चल आलोच मी बाहेर. नागराजला म्हणतो, नागराज शेठ बसा तुम्ही जरा, आलोच मी जरा बाहेरून. आता याला चान्स मिळालाय चोरी करायचा. प्रेक्षकांनो, मैपत गेल्यानंतर हा नागराज मोठ्याने म्हणतो त्याला, जाता जाता आरामात ये रे. मैपत अशी दारूची बाटली त्याच्याजवळ देऊन जातो. पण आता हा मैपत गेल्या गेल्या नागराजने संधी साधली आहे आणि त्याचा कोट तिथेच काढलेला असतो. त्याच्या कोटातली चाबी त्याने अशी कोट झटकलाय आणि ती चाबी काढून घेतलेली आहे. कपाट उघडून ते म्हणजे आधी तर त्याच्याकडनं लवकर उघडतच नाही ते कपाट. त्या सगळ्या किल्ल्या लावून बघतो तो तिजोरीला आणि फायनली एक किल्ली लागते आणि अर्धेच दागिने चोरतो तो. पण त्याला पुन्हा असं वाटतं, नाही मी जर अर्धवटच चोरी केली तर त्याला माझ्यावर नक्की संशय येईल. मग आता तो सगळेचे सगळे दागिने घेतो आणि तिथे असलेली खिडकी आहे ना त्या खिडकीतनं ते दागिने तो खाली फेकतो आणि आता पुन्हा एकदा ती कॅश सगळी स्वतःच्या खिशात घालतो आणि जागेवर जाऊन बसतो. एक चोरी लपवण्यासाठी दुसरी चोरी केली आहे या नागराजने. प्रेक्षकांनो, आता हा मैपत येतो मोठ्या मोठ्याने ओरडत, मारा रे त्याला, अरे त्याचं मड कुत्र्यापुढे टाका. मग आता लगेच हा नागराज म्हणतो, काय रे मैपत, काय झालंय का एवढं, तुला का चिडचिड करतोय. मैपत म्हणतो, अरे त्या संजू नावाच्या माणसानं माझे 1.25 लाख रुपये बुडवले. नागराज हसतो आणि म्हणतो, काय मैपत शेठ, 1.25 लाख रुपये बुडवले म्हणून मारणार काय त्याला, तुम्हाला काय रोज मुर्दा पाडल्याशिवाय झोपेत नाही काय. आता मैपत म्हणतो, अरे बाबा काय करू, घशाखाली घासच उतरत नाही माझ्या, अरे एवढे पैसे बुडवलेत त्याने माझे. मग आता लगेच नागराज म्हणतो, बरं ठीक आहे चल निघतो मी मैपत, आता बराच उशीर झालाय. काय ना, माझ्या भावाच्या बायकोचे दागिने चोरी गेले, त्याला सावरायला नको का, तो रात्री झोपत नाही बाबा लवकर, मग दुःखी असतो तो. मग लगेच हा मैपत म्हणतो, जा जा जा, सावरायला पाहिजे बाबा, सावरायला पाहिजे. आणि नागराज तिथून कल्टी मारतो. पण आता घरी गेल्यावर प्रिया इतकी खिल्ली उडवते ना त्याची, तो सीन खूपच भारी दाखवलाय त्यांनी. आता घरची खूप काळजी करताय इकडे. पूर्णाजी म्हणतात, काय झालं असेल रे अर्जुन. अर्जुन म्हणतो, कसं कळत नाही सायलीला, एक फोन करावा म्हणून. आता हे प्रतापराव म्हणतात, अर्जुन इतकं पॅनिक होऊ नको. कल्पनाताई म्हणतात, अरे चैतन्यला आणि अश्विनला बघ ना कॉल करून, त्यांना सापडली असेल ती. अर्जुन म्हणतो, मगाशीच मेसेज आलाय मम्मा, नाही सापडली आहे त्यांना ती. आता पूर्णाईंना फार टेन्शन आलंय. त्या देवीला प्रार्थना करत असतात. देवी पूर्णाजी अंबाबाईला प्रार्थना करतात, माझी लेक सुखी असू दे ग बाई. आता ही विमल म्हणते, नका काळजी करू पूर्णाई, मी देवाजवळ दिवा लावून येते. आता अर्जुन जरा विचार करतोय, कुठे गेली असेल सायली, असं कसं निघून गेली, काय झालं असेल. आता त्याला त्याचंच लक्षात येतं बरं का. तो आता विचार करतो, अरे या कुठे गेल्या असतील न सांगता असं. आणि त्याला अलिबागचं प्रकरण लक्षात येतं की सायली त्याला म्हटली होती ना की आपण अलिबागला जाऊया. आणि मग आता अर्जुन विचार करतो हे सगळं आणि म्हणतो, अरे मला हे लक्षात कसं आलं नाही, हे अलिबागला जायचंच त्यांच्या डोक्यात असणार आहे. आता तो चिडतो आणि म्हणतो, ही सायली पण ना कधी कधी वेड्यासारखी वागते, तिच्या जे डोक्यात असतं ना तेच खरं करते ती. आता प्रतापराव म्हणतात, काय झालं अर्जुन, अरे चिडचिड करून काही उपयोग होणार आहे का, त्यापेक्षा आपण जरा शांततेत वाट बघूया सायलीची. कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन इतकं नको काळजी करू, आपली सायली धीराची मुलगी आहे, कुठली अडचण आली ना तरी ती त्यातनं नक्की मार्ग काढते बघ. आता अर्जुनने सांगायला हवं होतं पण त्याला वाटतं नको सांगायला घरच्यांना. प्रतापराव म्हणतात की पूर्णाई तू झोप बरं, तुझ्याकडून जागरण नाही होणार, सायली आली की उठवतो आम्ही तुला. आता अस्मिता लगेच म्हणते, हो पूर्णाई चल चल आपण झोपूयात. आता लगेच या पूर्णाजी म्हणतात, नाही सायली आल्याशिवाय काही माझ्या डोळ्याला डोळा लागणार नाहीये, मला नाही झोपायचं. आता बिचाऱ्या अस्मिताचा पचकाच झाला. पण आता पूर्णाजी सारख्या सायलीच्या वाटेकडे डोळे लावून बसल्यात आणि हे सगळेच जण. प्रेक्षकांनो आता पुढे मजा येणार आहे बरं का. आता नागराज आलाय रविराजच्या म्हणजे खोलीमध्ये, त्याला ते दागिने जागेवर ठेवायचे असतात पण तो रविराज खोलीत असल्यामुळे त्याचा पोपट झालाय. आता तो विचार करतोय, अरे यार हा खोलीत काय करतोय, आता दागिने कसे ठेवू मी जागेवर. आता तो खाली आलाय पुन्हा नागराज
आणि विचार करतोय काय करावं, कसं करावं, काही कळेनासं झालंय. आता करावं तरी काय. आता तेवढ्यात ही प्रिया येते आणि मागून त्यांना भक करते आणि म्हणते, त्यांच्या हातातली पिशवी घेते आधी आणि म्हणते, काका माझ्या आईची दागिने सापडले. अरे बापरे काका, कमालच केलीत तुम्ही. तुम्हाला काय जादूबिदू करता येते का काय. प्रियाने अशी खिल्ली उडवली आहे ना या नागराजची. आता तो नागराज म्हणतो, प्रिया गप्प बस, तुला माहिती आहे ना हे दागिने मी चोरी केलेले, मग कशाला उगाच नाटकं करते ग. गप्प बसा प्रिया, उगाच बोंबाबोंब करू नकोस. प्रिया म्हणते, मला अंदाज होताच काय ना, मी तुम्हाला खूप चांगलं ओळखते, पण काका मला सांगा हा डल्ला मारण्यामागचं कारण काय आहे. मग नागराज म्हणतो, मैपतला पैसे हवे होते, बुणबुण करत होता माझ्या मागे पैशासाठी, म्हणून हे दागिने घेतले आणि मारले त्याच्या तोंडावर. मग आता प्रिया म्हणते, हे दागिने. नागराज म्हणतो, चोरले. आता दादाला संशय आलाय ना, म्हणून आणले परत उचलून मैपत कडून. आता प्रिया हसायला लागते आणि म्हणते, अरे तुम्ही दागिने चोरले किल्लेदारच्या खोलीतून आणि मैपतला दिले, आणि आता मैपतच्या खोलीतून चोरून किल्लेदारला देणार आहे का. आई शपथ काका, तुमच्यासारखा चोर मी आयुष्यात कुठे पाहिलेला नाहीये. तुम्ही ना चोरांसाठी अकॅडमी वगैरे सुरू करा, नाही म्हणजे शिक्षण द्यायला हवं तुम्ही, चोरी कशी करायची त्याची. आता नागराज म्हणतोय, मजा येते ना तुला खिल्ली उडवायला माझी. लगेच प्रिया म्हणते, आत्ताच नाही काही, नेहमीच मजा येते काका. आता एवढा मोठा मसाला तुम्हीच देता ना मला, म्हणजे तुमच्या या चोरीवर आपण कॉमेडी फिल्म करू शकतो. द फ्लॉप शो असं नाव ठेवू आपण त्या पिक्चरचं. नागराज आता म्हणतो, चुप्पा बस, नागराजचा कोणताच प्लॅन कधीच फ्लॉप होत नसतो, तो कळलं ना, उगाच बडबड करू नकोस. पण आता प्रिया मोठ्याने हसते आणि म्हणते, काका अहो तुमचा कोणता प्लॅन हिट झाला ते सांगा बरं, काय जोकवर जोक मारताय तुम्ही. पण काका अहो तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही. तो व्हिडिओ मी सगळीकडे सेव्ह करून ठेवलेला आहे. मी तर मैपतला गप्प बसू शकते, पण तुम्ही साधी चोरी करू शकत नाही का हो. मला तर वाटतं तुमच्यापेक्षा ना तुमची बायको जास्ती स्मार्ट आहे. आता नागराज म्हणतो, बस झाला आता, चल निघ इथून. प्रिया म्हणते, निघते हो, पण या दागिन्याचं काय करणार आहे तुम्ही. नागराज म्हणतो, तुला कशाला सांगू मी हे सगळं. प्रिया म्हणते, काका माझ्याशी पंगा नाही घ्यायचा, नाहीतर तो व्हिडिओ ही आपली लावरे तो व्हिडिओ करून धमकवत राहते त्याला. असो, पण नागराज म्हणतो, सांगतो ग बाई तुला, हे दागिने दादाच्या खोलीत ठेवणार आहे मी, पण मला ठेवता येत नाहीये, दादा बसलेला आहे खोली. आता करेल काहीतरी आणि पोचवेल ते दागिने दादाच्या खोलीपर्यंत. प्रिया त्याला म्हणते, ऑल द बेस्ट काका, डू युअर बेस्ट. आता हा प्लॅन तरी तुमचा हिट होऊ द्या, नाही पण तुम्ही एवढी मोठी माती खाल्ली आहे, मला काहीतरी गिफ्ट द्या ना. नागराज रागाने बघतो तिच्याकडे. मग लगेच ती म्हणते, राहिलं हे गिफ्ट तुमच्याकडे उधार राहिलं. पण ना प्रेक्षकांनो, मला असं वाटतं की प्रिया हे दागिने नक्की पुन्हा चोरी करेल आणि या नागराजला अडचणीत टाकेल, असा माझा अंदाज आहे. तुमचा अंदाज काय ना मला नक्की कमेंट करून कळवा. आता मात्र अर्जुनला खूपच काळजी लागली आहे. अर्जुन विचार करत असतो, मी अलिबागला गेल्यावर माझा फोन स्विच ऑफ होता तेव्हा यांना किती काळजी वाटत होती, आणि मला नसेल का काळजी वाटत. आता त्याला हे असा विचार करता करताच आठवलं होतं बरं का प्रेक्षकांनो, की ही अलिबागला असेल म्हणून. आता तो मोठ्याने म्हणतो, सायलीला काही झालं तर माझं कसं होईल. आणि तो आता बिचारा थोडंसं रडायला लागतो. पूर्णाजी त्याच्या जवळ जातात, कल्पनाताई जवळ जातात आणि म्हणतात, अरे असं काही नको बोलू राजा, आता पावसाचा जोर जरा जास्तीच वाढलाय. कल्पनाताईंना काळजी वाटायला लागते. त्या दरवाजा लावून घेतात, कारण घरामध्ये खूप वारं येत असतं. प्रतापरावांना पण टेन्शन आलंय. कल्पनाताई आता त्यांच्या जवळ येऊन म्हणतात, आता मला असं वाटतं आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी हो, खूपच उशीर झालाय. अर्जुनला पण आता रडायला येते, पण आता हे पोलिसांना फोन लावणार तेवढ्यात आता सायली घरात आली आहे प्रेक्षकांनो. आता ती मोठ्याने म्हणते, मी आली आहे, आणि आता सगळेजण तिच्याकडे बघून खूप छान फील करतात की आली बाबा एकदाची घरी. पण आता प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय, पण फायनली प्रतिमा आत्यांचा गृहप्रवेश त्यांनी दाखवलाच आहे. आता पुढे आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो. आता पुढे आपल्याला फार भारी बघायला मिळणार आहे. सायली म्हणत असते, पूर्णाजी या पाहुण्या नाहीयेत, हे घर यांचंच आहे. सायली या प्रतिमा आत्याला म्हणत असते, आत्या तुमच्या चेहऱ्यावरची ओढणी काढा ना, इथे सगळी तुमचीच माणसं आहेत, अहो ते आतुर झाले तो तुम्हाला बघायला. आणि आता प्रतिमा त्या चेहऱ्यावरची ओढणी काढतात. त्या खूप घाबरत असतात सगळ्यांना. सायली त्यांना रिक्वेस्ट करते, एकदा तरी तुमची ओढणी दूर करा प्लीज. पण आता प्रेक्षकांनो, ह्या याच्यावरती ना मी एक छान खास व्हिडिओ टाकलाय आपला मी अनघा माझी आवडती सिरियल या चॅनलवर. या प्रतिमा आत्या आल्यात खरी, पण सगळ्यांना प्रश्न पडू शकतो की नक्की या प्रतिमा आत्याच आहेत की दुसरं कोणी आहे.
मी यावरती खूप छान व्हिडिओ बनवलाय, तुम्ही नक्की त्या चॅनलवर जाऊन बघा. पण आता उद्या पण बघायला खूप मजा येणार आहे. तर कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून कळवा. आणि प्लीज कला आणि अद्वैत हे सुद्धा माझ्या आवाजात ऐकायला विसरू नका. तो भाग पण आज त्यांनी छान दाखवलाय. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.